नमस्कार, मी वैद्य प्रशांत निंबाळकर। आज मी तुमच्या समोर एक रुग्णानुभव शेअर करणार आहे। माझ्याकडे साधारण 8 महिन्यापूर्वी एक पेशंट आले होते। त्यांचं नाव होतं अनिता चव्हाण। तर त्यांना त्रास म्हणजे त्यांचे सांधे दुखायचे, सांध्यांवरती सूज असायची, त्यानंतर पोटाच्या काही तक्रारी होत्या, पित्ताचा त्रास होता, पोट गच्च व्हायचं, मान दुखायची। त्यानंतर 8 महिन्यापूर्वी त्यांना आपण काही औषधं आयुर्वेदाची चालू केली व त्याचा काय त्यांच्यावरती परिणाम झाल्यावर त्यांना कसं वाटलं ते त्यांच्याच तोंडून आज आपण ऐकूयात। आणि तर तुला कसा आणि काय त्रास होतो थोडक्यात सांगशील का? तुला काय त्रास होता? माझ्या ना सगळ्या पूर्ण बॉडीवरच्या सांध्यांवरची सूज होती, पोटाचा पण त्रास होत होता, सारखं पित्ताचा पण त्रास होता, गॅस्ट्रायटिस सुद्धा झालेला होता। तर मग मी डॉक्टरांकडे आले आणि त्यावेळेस आरे टेस्ट केल्यानंतर आरे फॅक्टर्स खूपच वाढलेले होते। नंतर मी ट्रीटमेंट डॉक्टरांकडे सुरू केली आणि तेव्हा मग त्यांनी औषधोपचार सुरू केले, पंचकर्म केले आणि मला खूप छान वाटतंय, आता बरं वाटतंय। सगळी पूर्ण सांध्यांवरची सूज होती तीही कमी झाली, पित्ताचा त्रास आता होतच नाहीये, डोकं पण दुखायचं तेही आता नाहीये आणि विशेष म्हणजे पंचकर्म केल्यानंतर माझ्या स्किनचा टोन पण छान झाला आणि केस माझे खूप पातळ होते तेही आता दाट झालेले आहेत आणि खूप छान असा फरक पडलेला आहे। 95% फरक पडला आहे। आज आपण बघितलं तर आरे टेस्ट लवकर निगेटिव्ह होत नाही, तर ह्या रुग्णांमध्ये आज असा अनुभव आला, त्यांनी पथ्य चांगले सांभाळले, पंचकर्मचे उपचार व्यवस्थित घेतले व शमनी चिकित्सा म्हणजे औषध गोळ्या व्यवस्थित घेतल्यामुळे 95% तिला ह्या तक्रारींमधून अॅलोपॅथीच्या औषधांशिवाय आज फरक पडला आहे। तर मी बाकीच्या रुग्णांनाही विनंती करतो की त्यांनीही असे उपचार घेतल्यानंतर आरे टेस्ट आणि या सांध्यांच्या तक्रारी आयुर्वेदाच्या उपचारांनी फार चांगल्या पद्धतीने कमी होतात। धन्यवाद।